वंदे मातरम सर्व श्रीमंत. डे 1 पासून डे 18 पर्यंत पहिले काही दिवस संपुटिक श्री सुक्त असेल आणि नंतर श्री सुक्त आणि वेगळे मेडिटेशन असे आपण घेतले. बरोबर आहे. पहिल्या दिवशी प्रिपरेशन तो भाग होताच. ठीक आहे. आता या दिवसानंतर म्हणजे सगळे श्री सुक्ताचं एक्सप्लेनेशन संपल्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे प्रत्येक सुक्तातल्या श्लोकाचा बेनिफिट काय होतो. ठीक आहे. तर ते आपण आज 1 ते 8 श्लोक बघणार आहोत. उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्या पुढचे 9 पासूनचे सगळे श्लोक पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि लिहून पण ठेवून द्या कुठल्या प्रॉब्लेमसाठी कोणता श्लोक वाचायचा. ओके. आता श्लोकाची सुरुवात. तर पहिला श्लोक जर आपण घेतला. ओके. पहिला श्लोक कोणता आहे? ओम हिरण्यवर्णा. तर हा श्लोक कुठे कामाला येतो? आता याचे बरेच खूप डीपमध्ये वर्कआउट करता येतं. जसं की हा श्लोक शारीरिक कुठले, मानसिक कोणता असा, त्याच्यानंतर कौटुंबिक, आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या कार्यासाठी याचं बायफर्गेशन करता येतं. पण आपण मेन जे कामं आहेत, ओके, एका श्लोकाचे 25ही फायदे लिहिता येतात. पण मेन जे बेनिफिट्स आहेत त्याच्यावर आपण वर्कआउट करू. तर पहिला जो श्लोक आहे, ओम हिरण्यवर्णाम हरिणीम. बरोबर? तर हा श्लोक ज्यांना आपल्या घरामध्ये संपत्ती वाढवायची आहे, सोनं खरेदी करायचंय, चांदी खरेदी करायची आहे किंवा सोनं चांदी वाढवायचंय, त्याच्यावरती लक्ष द्यायचंय, त्यांनी वाचावा. ज्यांची निर्णय क्षमता वाढवायची आहे, त्यांनी पण हा श्लोकाचं पठण करावं. फक्त एवढ्या एका श्लोकचं. ठीक आहे. मन चंचल असेल, शांतता व संतुलन नसेल, तर हा पहिला श्लोक खूप लाभदायक आहे. ज्यांना स्वतःची कार्यशक्ती वाढवायची आहे, सतर्कता वाढवायची आहे, त्यांना या श्लोकाचं पठण करायला द्यावं. संतुलन असताना म्हणजे शांती आणि क्रियाशक्ती या दोन्ही जर पाहिजे असतील एकत्र, म्हणजे शांत पण राहायचं आहे आणि काम पण करायचं आहे, तर अशा लोकांनी पहिला श्लोक वाचावा. ज्या लोकांना आपलं ध्येय स्पष्ट होत नाही, किंबहुना जसं आपण ध्येयामध्ये सांगतो की नुसतं घर पाहिजे हे ध्येय चालत नाही. घर पाहिजे म्हणजे फ्लॅट पाहिजे, प्लॉट पाहिजे, बंगलो पाहिजे का रो हाऊस पाहिजे, किती बीएचके, किती स्क्वेअर फीट, असं सगळं डिटेलिंग असतं. त्याची इमेज, जसे की आपण माता लक्ष्मी म्हटलं की आपल्यासमोर एक इमेज तयार राहते. लक्ष्मी देवीची इमेज राहते की जिच्या हातामध्ये सोनं आहे, सोन्याचा आशीर्वाद आहे, वरद मुद्रा आहे, हातात कमळ आहे, सोन्याच्या सोन्याच्या दागिन्याने ती बडलेली आहे पूर्णपणे. तर अशी आपल्या समोर एक प्रतिमा उभी राहते. तसं आपल्या ध्येयाची प्रतिमा स्पष्ट करण्यासाठी, ध्येय स्पष्ट करण्यासाठी आणि जागरूकता सक्रिय करण्यासाठी, अवेअरनेस, या श्लोकाचा वापर करावा. ठीक आहे. म्हणजे सोनं चांदी खरेदी याच्यासाठी आणि ध्येय स्पष्ट करण्यासाठी. आर्थिक लेवलला बघितलं, बाकी निर्णय क्षमता वाढवणं, मन चंचल ठेवणं, कार्यशक्ती, सतर्कता, शांतता, संतुलन, क्रियाशक्ती, अवेअरनेस, या सगळ्या गोष्टीसाठी हा श्लोक बेस्ट आहे. आता आपण दुसरा श्लोक पाहू. श्लोक नंबर 2. अम्म आवह जातवेदो. ओके. हा श्लोक काय करतो? तर या श्लोकाने स्थिर लक्ष्मी प्राप्त होते. स्थिर लक्ष्मी म्हणजे ज्यांच्याकडे पैसा येतोय पण टिकत नाही, त्यांनी हा श्लोक वाचायचा. संपत्ती विनाकारण विकावं लागते, त्यांनी हा श्लोक वाचायचा. ज्यांच्या घरात धनधान्य वाढवायचंय, त्यांनी पण. स्वतःचं घर घ्यायचंय, वाहन घ्यायचंय, तर वाहन प्राप्तीसाठी यांनी हा श्लोक वाचावा. बरोबर? म्हणजे आता वर सांगितलं होतं की संपत्ती वाढवण्यासाठी, पण इथं स्पेसिफिक सांगतोय वाहन, घर खरेदीसाठी. परत योग्य लोक व सहकारी मिळण्यासाठी, म्हणजे सबऑर्डिनेट, बॉस, किंवा आपल्या बिझनेस मधले सप्लायर्स आहेत, कस्टमर्स आहेत, ते योग्य मिळण्यासाठी हा श्लोक पाहिजे. तसंच मनाची स्थिरता वाढवणं. ओके. बघा, शांतता, संतुलन वेगळं आणि स्थिरता वेगळं. तुम्ही समजून घ्या. तसंच सुरक्षितता पाहिजे असेल आणि टिकाव धरून राहायचा असेल, तर हा श्लोक वापरायचा. येतं लक्षात? थोडक्यामध्ये स्थिर लक्ष्मी प्राप्ती, संपत्ती टिकवणं, धनधान्य वाढ, वाहन, घर प्राप्ती, योग्य लोक व सहकारी मिळणं, मनाची स्थिरता, सुरक्षितता टिकवण्यासाठी. ओके. आता तिसरा श्लोक.
तिसरा श्लोक आहे अश्वपूर्वाम रथमध्याम. मी पूर्ण श्लोक वाचत नाही, थोडक्यात वाचतोय. ओके. तर हा श्लोक कशासाठी आहे? ज्यांना आपल्या कामामध्ये गती पाहिजे. गती पाहिजे म्हणजे आता समजा तुम्ही एक काहीतरी एक्स लॅक्स अमाउंट कमवता आणि तुम्हाला ते स्पीडली 10 लाखापर्यंत घेऊन जायचं. तर ज्यांना गती पाहिजे त्यांनी अश्वपूर्वम रथमध्याम हा श्लोक वाचायचा आहे. ठीक आहे. नंतर जिथं रागराग होते, चिड होते, सॉरी, कामात वेग आणण्यासाठी मी थोडं पुढचं बोललो. प्रोक्रॉस्टिनेशन ज्यांचा प्रॉब्लेम आहे, की विलंब करणं. लाईट बिल भरायचंय, परंतु बिलाची शेवटची तारीख येईपर्यंत पुढे ढकलत आहे. अशा लोकांनी हा श्लोक अवश्य वाचावा. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी. ज्यांना आपल्या ध्येयाची दिशा पाहिजे, ध्येय ठरलेलं आहे, किंवा फ्लॅट पाहिजे, बंगला पाहिजे, ओके, किंवा एवढे सबस्क्रायबर्स पाहिजे, पण त्याची दिशा मिळत नाहीये, तर त्यांनी हा श्लोक वाचायचा. एनर्जी पाहिजे, मोटिवेशन पाहिजे, इन्स्पिरेशन पाहिजे, प्रेरणा पाहिजे, तर हा श्लोक वापरायचा. ठीक आहे. अंतर्मनातील सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी, म्हणजे बऱ्याच जणांकडे काही क्वालिटीज असतात, तर त्या क्वालिटीजचा बेनिफिट होत नाही किंवा त्या अवेकन होत नाहीत, त्या जागृत होत नाहीत. तर अशा वेळेस हा श्लोकाचं वाचन अवश्य करावं. प्लस पर्पज अवेअरनेससाठी म्हणा किंवा फोकस होण्यासाठी, ज्यांचं फोकस होत नाही, नियंत्रण राहत नाही, नियमन नाहीये, ओके, तर त्या लोकांनी पण हा श्लोक वाचला पाहिजे. ठीक आहे. हा झाला तिसरा श्लोक. चौथा श्लोक आपण बघूया. चौथा श्लोक सांगतो, काम सुष्मिताम हिरण्य प्राकाराम. बरोबर. आता ज्यांना इमोशनली सॅटिस्फॅक्शन नाहीये, तृप्ती नाहीये, त्या लोकांनी या श्लोकाचं पठण करावं. म्हणजे थोडक्यात काय, भावनिक तृप्ती मिळवण्यासाठी. ज्यांचा खूप राग होतोय, चिडचिड होतीये, अशा लोकांनी पण हा श्लोक वाढावा. बघा, मी वर मनाची चंचलता म्हटलेलं आहे पहिल्या श्लोकासाठी. बरोबर. दुसऱ्या श्लोकासाठी मनाची स्थिरता, सुरक्षितता म्हटलेलं आहे. तिसऱ्या श्लोकासाठी ऊर्जा, प्रेरणा असं म्हटलेलं आहे. आता चौथ्या श्लोकासाठी मी काय सांगतोय, की राग आणि चिड कमी करण्यासाठी. येतंय लक्षात? म्हणजे तुम्हाला नेमकं कळलं पाहिजे, की नेमकं कुठला कारण आहे, ते व्यवस्थित आलं पाहिजे. आता 16-15 श्लोकचे प्रत्येकाचे 5-5 जरी धरले, तर 75 पॉइंट सांगतोय मी. येतंय लक्षात? तिथं वर्कआउट केलं पाहिजे. नका चिड थांबवण्यासाठी आपण चौथा श्लोक बघत आहोत, काम सोष्मिता. भावनिक उबदारपणा जर वाढवायचा असेल, भावनिक उबदारपणा म्हणजे इमोशनली छान वाटलं पाहिजे, फ्रेश वाटलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी. ज्या लोकांना कृतज्ञता नाहीये, ज्या लोकांना कृतज्ञता नाहीये, त्या लोकांनी हा श्लोक वाचावा. कृतज्ञता नाही म्हणजे कुणी काही बोललं, केलं तर हे काही त्यांना फारसं रिस्पॉन्स देत नाहीत किंवा ग्रॅटिट्यूड देत नाहीत. आता तुमच्या घरात कुणी आहे, कुणी म्हणणार नाही स्वतःहून, की मला कृतज्ञता नाही म्हणून. प्रत्येकजण म्हणेल, की येस, आय हॅव द ग्रॅटिट्यूड फॉर एव्हरीबडी. पण तुम्हाला माहिती आहे, की याच्या मनात ग्रॅटिट्यूड आहे का नाही? तर त्याला हा श्लोक सांगा. ओके, वेगळ्या कारणासाठी सांगा, पण सांगा हा म्हणायला. काम सुष्मिता. ओके. नंतर आनंद व समाधान जर पाहिजे, तर हा श्लोक खूप चांगला आहे. ओके. आनंदासाठी, नातेसंबंध सुधारण्यासाठी, याच्यासाठी हा खूप चांगला आहे. थोडक्यात हा बघितला तर इमोशनॅलिटीवरती हा श्लोक जास्त काम करतो. बरोबर? काम सोशमित काम सोष्मितावाला. कारण याच्यावर तृप्तता आहे, तृप्ती आहे, समाधान आहे, आनंद आहे. बरोबर? नातेसंबंध सुधारायचे भाग आहे. ओके? हा भाग झाला. आता 5वा श्लोक, श्लोक नंबर 5, तो आहे चंद्राप्रभासा. बरोबर? तर 5वा श्लोक काय करतो, की मनातली भीती काढतो. मनातली भीती काढतो. नकारात्मकता भावना सोडायला लावतो. मानसिक ताण कमी करतो. मत्सराची भावना कमी करतो. झोपेची गुणवत्ता सुधारतो. ब्लड प्रेशरही नॉर्मल करतो आणि आत्म्याची शुद्धी करतो. याला लक्षात. चंद्रा प्रभासा यशसा श्रीयलोके देवजुष्टामुदाराम. माहिती आहे तुम्हाला. ओके.
तर नकारात्मकता काढणं, भीती व मत्सर कमी करणं, मानसिक ताण कमी करणं, झोपेची गुणवत्ता, रक्तदाब, आत्मशुद्धी. ठीक आहे. आता 6व्या श्लोककडे येऊ आपण. 6वा श्लोक काय करतो? आदित्य वर्णे तपसोदी जातो. हा काय करतो? हा आपल्या आयुष्यातील दरिद्रता दूर करतो. आता संपत्ती घेणं आणि दरिद्रता दूर करणं दोन्हीमध्ये फरक आहे बरं का. तुम्ही समजून घ्या जरा. की संपत्ती वाढवणं म्हणजे पैसे आहेत पण वाढवता येत नाही किंवा पैसे थोडेफार मॅनेज होत नाहीये. संपत्ती घेता येत नाहीये. पैसे आहेत पण फ्लॅट घेता येत नाही किंवा थोडं कुठेतरी कमी पडतात. ओके. इथं दरिद्रता दूर करणं म्हणजे मनामध्ये नेहमी आपल्याकडे पैसे नाहीत ही भावना आहे. नेहमी असं वाटतं की पैसे नाहीयेत, प्रॉब्लेम आहेत, काय करावं, काय नाही. हं, अशासाठी आहे. मग इथं काय करायचंय? हा श्लोक वाचायचा. श्लोक नंबर 6 आदित्य वर्णे. दरिद्रता दूर करणं. बरं काही जणांना कष्ट करतात, पण त्याचं फळ मिळत नाही. येतंय लक्षात? म्हणजे ऑफिसमध्ये काम करतात, पण फळ मिळत नाही. बिझनेसमध्ये खूप वर्क करतात, पण हवं तेवढं सक्सेस मिळत नाही. त्यांनी हा श्लोक वाचावा. ओके. हा श्लोक वाचल्याने तुमच्या कष्टाचं फळ मिळतं. आळस दूर होतो. आता आळस हा लेझीनेस आहे आणि प्रोक्रॅस्टिनेशन हा चालढकल आहे. याच्यात थोडं लक्षात घ्या. आपण काय सांगितलं होतं, की कुठे प्रोक्रॅस्टिनेशन? चालढकल करणं. एका श्लोकमध्ये सांगितलं होतं ना हां, श्लोक नंबर 3 मध्ये. तर आपण प्रोक्रॅस्टिनेशन सांगितलं होतं. पण इथं काय म्हणतोय आपण आळस कमी करणं. चालढकल करणं आणि आळसमध्ये 2 फरक आहे. आळशी मुलगा काहीही करत नाही. नुसता झोपून राहायचं बघतो. काही काम करावं वाटत नाही. पाणी प्यायचं म्हटलं तरी त्याच्या जीवावर येतं. कुठं जाऊन पाणी प्या, जाऊ दे नको प्यायला. असे विचार येतात. हा भाव वेगळा आहे. इथं तो भाग अप्लाय होत नाही. ठीक आहे. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आळस करत नाहीये, पण आजचं काम उद्यावर ढकलतो. तर त्याच्यासाठी 3रा श्लोक होता. पण आळस कमी करायचा असेल तर आदित्य वर्णन. याच्यात कॉन्फिडन्स वाढतो. बरोबर? भीती दूर करतो. आता इथे आदित्य वर्णामध्ये पण भीती दूर होते आणि चंद्राप्रभासामध्ये भीती आणि मत्सर कमी करण्याची गोष्ट केलेली आहे. येतंय लक्षात? इथे आत्मविश्वास वाढतो आदित्य वर्णामध्ये. कारण काय? सूर्याचा उल्लेख आहे. बरोबर? आणि तुमचा कर्मयोग विकसित करणारा हा श्लोक आहे. बरोबर? असे हे सगळे 6व्या श्लोकचे. 7वा जो श्लोक आहे, 7वा श्लोक आहे "उपे तुमा देव सखा." हा काय करतो? परमेश्वराची कृपा मिळवून देऊन भाग्य उडवून देतो. म्हणजे ज्याला कोणाला वाटत असेल, की आपल्या नशिबात नाही, काही होत नाही. ओके. त्यांनी हा श्लोक वाचायचा. भाग्य खुलायला लागतं. बरोबर? त्याच्यानंतर समजा संधी मिळत नाहीयेत. खूप काम करतोय परंतु अ, हवी तशी अपॉर्च्युनिटी मिळत नाहीये. मग त्या लोकांनी पण हा श्लोक वाचायचा. कुठला? 7वा. "उपे तुम्हा देव सखा." योग्य संधी मिळण्यासाठी. काही जणांना काम करतात, पैसे मिळतात, पण तो सन्मान मिळत नाही. बरेच आता लोक माझ्याकडे येतात, आय-टी मधले म्हणा किंवा कुठले. काम त्यांचं चांगलं चालू आहे, व्यवस्थित करतायत, हं, पगार छान मिळतोय. पण ऑफिसमध्ये जो रिस्पेक्ट पाहिजे असतो, तो कदाचित काही जणांना मिळत नाही. ऑफिसमध्ये जी पब्लिसिटी पाहिजे असते किंवा केलेल्या कामाची जी कीर्ती पाहिजे असते, ती मिळत नाही. मग या लोकांनी काय करायचं? हा श्लोक वाचायचा. "उपेतो महादेव सखा." बरोबर. म्हणजे कीर्ती मिळते, मान मिळतो, सन्मान मिळतो, योग्य संधी उपलब्ध होतात आणि भाग्य खुलायला लागतं. आलं लक्षात? आणि त्याचा पुढचा श्लोक आहे, "क्षुप्ती पासा मला." बरोबर? आता इथे ना दरिद्रता पण आदित्य वर्णेमध्ये म्हणजे 6व्या श्लोकात जाते आणि इथे पण दारिद्र्य नाश करणारा श्लोक म्हटलेला आहे, "क्षुप्ती पासा मला." बरोबर? तर इथे काय होतं, की इथे काय होतं, की दारिद्र्य नाश व्हायला मदत होते. 7वा 8वा श्लोक म्हणजे काय? दारिद्र्य नाश. दारिद्र्याचा नाश.
ओके. तिथं दरिद्रता दूर करणे. त्याच्यामुळे आता बघायचं थोडंसं, की कुठल्या याच्यामध्ये कोणता वाटतं ते. ओके. तर दारिद्र्यता नाश करणं, घरातील अशांती काढणं आणि आर्थिक ताण कमी करणं. याच्यासाठी हा श्लोक आहे. क्षुप्ती पासा मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मी नाशयाम्य. अभूतिमम समृद्धीच्यम सर्वाम निर्मधमे ग्रह. लक्षात येतंय? सो ज्यांना घरातील अशांती दूर करायची आहे, घर शांत पाहिजे, आर्थिक त्रास कमी करायचा आहे, बरोबर? दारिद्र्यताचा नाश करायचा आहे. अशा लोकांनी हा 8वा श्लोक वाचावा, क्षुप्ती पासा मलाम. ठीक आहे. आता याची खूप सायंटिफिक पद्धत मी तुम्हाला शेवटच्या 21व्या दिवसामध्ये देणार आहे, की हे नेमकं कसं वाचायचं. ओके. आत्ता तुम्ही काय करा, की आत्ता फक्त कोणता श्लोक तुम्हाला या 8 श्लोकापैकी किंवा उद्याच्या श्लोकामध्ये फायद्याचे आहेत. ओके. त्याच्यावर वर्कआउट करा. ठीक आहे. आणि मग त्या श्लोकाचे 3, 5, 11 वेळेस आवर्तन करायचं. तेवढ्या एका श्लोकाचं. ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्ण रजत स्रजां चंद्रां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो आवाहम्. एवढंच म्हणायचं. पण हे किती वेळेस? 3 वेळेस, 5 वेळेस, 11 वेळेस. परत आपल्या श्रीमंतीचे संस्कारच्या पद्धतीप्रमाणे, आपल्या त्याच्या प्रोसेसप्रमाणे काय केलं पाहिजे? संकल्प घेऊन केलं पाहिजे. येतंय लक्षात? संकल्प घेतल्याशिवाय कुठलाही श्लोक करण्यात काही अर्थ नाही. संकल्प घेऊन श्लोक म्हणायचे आहेत. ओके. संकल्प कसा घ्यायचा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. संकल्प घ्यायचा, तो श्लोक म्हणायचा 11 वेळेस, 5 वेळेस, 7 वेळेस यथाशक्ती. आणि यथा दिवस किती दिवस म्हणायचं ते तुम्ही ठरवायचं. ठीक आहे. आता तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे ना, तो लिहा तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे, तो लिहा. तर अनेक लोकांचा मॅक्सिमम एकच प्रॉब्लेम असतो, की पैसे पाहिजे. पण पैसे पाहिजेत तर त्याचा पर्पज लिहायला सांगितलेलं आहे. मग घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय, नेमकं काय आहे? पैसे का पाहिजेत? मग आर्थिक ताण कमी करायचा आहे का? मग आपण काय म्हणणार? आर्थिक ताण कमी करायचा असेल तर 8वा श्लोक वापरा. बरोबर आहे? पैसे पाहिजेत, पण काय प्रॉब्लेम आहे? योग्य संधी मिळत नाहीये. मग काय करा? 7वा श्लोक म्हणा, "उपेतुमा देव सखा." हं. खूप काम करतोय, परंतु फळ मिळत नाही. मग काय करायचंय? परत कीर्ती मिळत नाही, तर श्लोक 7 वाचणं. बरोबर? कष्टाचं फळ मिळत नाहीये. खूप कष्ट करतोय, पण फळ मिळत नाहीये. हवे तेवढं प्रमोशन मिळत नाही, इन्क्रिमेंट मिळत नाही, ऑर्डर्स येत नाहीत. तिथं 6वा श्लोक, "आदित्य वर्णे तपसोदी जातो." येतंय लक्षात? असं बघायचंय. ओके. बाबा खूप ताण येतोय. पैसे नाहीत म्हणून ताण येतोय. तर त्या ताणावरती काय? परत श्लोक नंबर 5 चंद्राप्रभासा. बरोबर? हं. सगळं ठीक आहे, परंतु घरामध्ये रिलेशनशिप डिस्टर्ब झालेले आहेत. काम सोश्मिता 4था श्लोक. ठीक आहे. काम करत नाहीये, वेग नाहीये. खूप प्रयत्न करतोय, पण अशी स्पीड येत नाहीये. वाटतंय खूप, की नाही मी काम करतोय, सकाळपासून फिरतोय. पण कुठेतरी वेगळाच वेळ चाललेला आहे. मग काय करणार आहे अशा वेळेस? 3रा श्लोक अश्वपूर्वाम रथमध्ये आहे ना? कामाला वेग आणायचा आहे. असा विचार करायचा. बरोबर? संपत्ती घ्यायची आहे, वाहन, घर घ्यायचंय. 2रा श्लोक. संपत्ती वाढवायची आहे, सोनं चांदी खरेदी करायचंय. 1ला श्लोक. येतंय लक्षात? कार्यशक्ती वाढवायची आहे. मन श ध्येय मग आता मन चंचल आहे, तरी 1ला श्लोक येतो. बरोबर? आणि फोकस वाढवण्यासाठी 3रा श्लोक येतो. म्हणजे चंचलता कमी करायची असेल तर 1ला. फोकस वाढवायचा असेल तर 3रा. ठीक आहे? असे हे सगळे श्लोक आहेत. आज आपण 8 बघितले. तर किती वेळेस म्हणायचं आणि कसं म्हणायचं याचा विचार करायचा पूर्ण, की बाबा मी 3 वेळेस, 5 वेळेस, 11 वेळेस हा श्लोक पठण करणार आहे. किती दिवस करणार आहे, तोही संकल्प घ्यायचा. आपला जो संकल्पाचा जो कागद आहे, ज्याच्यामध्ये आपण 4 पॉइंट लिहिलेले आहेत, त्याच्यासाठी काय करणार आहे? लक्ष्मी हवेत पैसे देणार नाही किंवा कुठली इच्छा हवेत पूर्ण करणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःला काय काम करायचं हे ठरवायलाच पाहिजे. ठीक आहे. एवढाही शॉर्ट पिरियड ठेवू नका, की मी 1 दिवस ही साधना करेल आणि मला 10,00,000 मिळतील. ओके. मग त्याप्रमाणे तुमचा ॲक्शन प्लॅन पाहिजे, की एका दिवसात कुठून 10,00,000 मिळणार. बरोबर. तेवढा तुमचा बिलीफ वाढला पाहिजे.
नाही मी एक लॉटरीचं तिकीट काढतो 10 लाख त्याच्यातून मिळतील मला एका दिवसात. नाही मिळत असं नाहीये. पण आपलं माइंडच आपल्याला ब्लॉक करतं. पैसे येऊ देत नाही. हे आकाश आहे ना, लक्षात राहू दे. हे आकाश आहे ना कल्पवृक्ष आहे, कल्पवृक्ष. इथे तुम्ही बोललात, की त्या कल्पवृक्षातून तुमची इच्छा पूर्ण व्हायला लगेच चालू होते. जे मागाल ते मिळतं. इमिजिएटली फ्लो चालू होतो आकाशातून आपल्याकडे येण्याचा. बरोबर? पण त्याची गती वगैरे, वगैरे बऱ्याच गोष्टीवरती तो येतो. आणि मधीच आपल्या डोक्यात शंका आली, अजून नाही आला, की तो गेला. आपण काय टाकलं बोललो? कल्पवृक्षाच्या खाली आहोत. अजून नाही आला. नाही आला. आला का लक्षात? तुम्ही म्हटलं, "वॉव! आलाय." तर आलाय. कुठल्याही क्षणी येऊ शकतो. तुम्ही म्हटलात, "खरंच येईल का?" प्रश्न विचारला, "खरंच येणार आहे का?" तो थांबला. बरोबर? म्हणजे जेवढं तुम्ही मनामध्ये शंका, कुशंका, डाउट्स, भीती, नाही आलं तर काय होईल? जे बोलाल ते खरं होणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ओके. पण त्याची गती वाढवण्यासाठी जे तुम्ही बोलताय ते कल्पवृक्षाच्या खाली बसल्यानंतर म्हणजे आकाशाच्या खाली बसल्यानंतर तुमची गती वाढवण्यासाठी जो काही दैवी भाग लागतो, जो काही आपल्या माइंडमधले प्रोग्राम्स करायचे असतात, जे काय हे करायचं, वर्कआउट करायचं असतं, जे काय तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असतं, ते सगळं मिळण्याची पूर्णतः या श्रीसूक्तामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे असंच म्हणेन. बरोबर आहे ना? एक्झॅक्टली त्याच्यातून तुमच्या माइंडवरती, तुमच्या चक्रांवरती, तुमच्या डोक्यातील वेगवेगळ्या ग्लँड्सवरती याचा परिणाम होणार आहे. म्हणून तो श्लोक, तो जो काही श्रीसूक्तातला आहे अध्याय किंवा श्लोक, तो तुम्हाला किती वेळेस म्हणायचा ठरवा आणि करा. ठीक आहे? पुढच्या व्हिडिओमध्ये मी 9 पासून पुढचे देईन. पण त्याच्यानंतर 21व्या दिवशी, शेवटच्या दिवशी मी एक्झॅक्टली ही साधना कशी करायची, हे मी सांगेन. आलं लक्षात? सो ऑल द बेस्ट फॉर ऑल ऑफ यू. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव अजून निरंतर वाढू द्या, आहे त्याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे? आज 8 श्लोकाचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ 20 मध्ये आपण उरलेल्या श्लोकाचं एक्सप्लेनेशन आणि 21व्या दिवशी कशाप्रकारे करायचं याचा लाईव्ह क्लास असेल. म्हणजे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम घेऊन कोणता श्लोक म्हणायचा हे बघून बसणार आहात समोर. ठीक आहे? तोपर्यंत वंदे मातरम, जय माता लक्ष्मी, जय माता दुर्गा. सी यू ऑल.